लास्ट मिनी लॉगमध्ये मी जिथे थांबली होती ना, तिथून पुन्हा सुरुवात करतीये. जेवण करता-करता एकदमच आठवलं, अरे खूप दिवस झाले आपण इडली खाल्लीच नाही. म्हणून म्हटलं चला आता मस्त डाळ तांदूळ भिजत घालूया. जर इडली तुम्हाला मऊ, लुसलुशीत, छान जाळीदार आणि पांढरशुभ्र जर हवी असेल ना, तर त्यासाठी मात्र रेशनचाच तांदूळ वापरायचा. खूप जणांना खूप सारा प्रश्न पडलेला असतो, इडलीसाठी कोणता तांदूळ वापरायचा? जर सगळ्यात बेस्ट आणि बेस्ट असेल ना, तर मी म्हणेल रेशनचाच तांदूळ छान जाडसर असतो. तर इथे मी 4 वाटी रेशनचा तांदूळ घेतला. त्यामध्ये 2 वाटी उडदाची डाळ टाकली, छान 4-5 पाण्याने धुवून घेतलं आणि त्यामध्ये भरपूर पाणी टाकून भिजत ठेवलं. घरून दूध आलं होतं ते गेलं फाटून. आता याचं दही बनवू की पनीर बनवू? तर शेवटी पनीरच बनवायला घेतलं. त्यामध्ये व्हिनेगर ॲड केलं आणि मस्त पनीर बनवून घेतलं. दुपारच्या वेळेला जे काही डाळ तांदूळ भिजत घातले होते ना, ते मी रात्री झोपण्याच्या आधी मस्त बारीक करून घेतले. मस्त त्याचं बॅटर बनवून घेतलं आणि यासाठी मी मोठं पातेलं यूज केलेलं आहे, कारण त्यामध्ये ते छान फुललं पण जातं. आता उद्या दिवसभर मस्त इडली खायची. थोडे भांडे होते ते घासून घेतले, किचन वाटा क्लीन केला आणि हे मायक्रोफायबर नॅपकिन जे आहे ते मी DMartवरनं आणले होते दिवाळीला. पण मी वापरायला काढलेच नव्हते. कारण दिवाळीमध्ये खूप असं तेलकट वगैरे ह्या गोष्टी असतात. म्हटलं आपण नंतर यूज करूयात त्याला दिवाळी झाल्यावर. तर आज मी त्याला काढलेला आहे आणि बघितलं वापरून तर इतकं छान सगळं पाणी त्याने अब्झॉर्ब केलं आणि एकदम बेस्ट क्वालिटी. दॅट्स इट टुडे. चलो बाय.